4 षटकांचा राहील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याच्यानंतरचे सगळे सामने 4 षटकांचे होतील. पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला विनंती की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नाणेफेक जिंकून शंभूराजे प्रतिष्ठान यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि अनिकेत आणि सौरभ यांच्या स्वरूपात सोनवरी संघाकडून पहिली जोडी मैदानात. हा सामना 4 षटकांचा राहील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. प्रत्येक बॉलरला 1 ओव्हर मिळेल. 1 ओव्हरचं लिमिट राहील आणि एका षटकाचा पॉवर प्ले राहील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. 4 षटकांचा सामना होईल. 1 ओव्हर पर बॉलर. पंचांचे काम पाहत आहेत ते शुभम वायदंडे सर आणि प्रमोद इनामके सर. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते दीपक पवार. त्यांचा सामना करतील ते सौरभ काळे. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. 4 षटकांचा सामना राहील. 1 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. पहिले षटक घेऊन आले ते दीपक पवार. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे फिल्डर बॉलच्या दिशेने आणि यावरती झेलबाद. पहिलेच चेंडूवरती झेलबाद झाले ते सौरभ काळे. त्यांच्या स्वरूपात पहिला झटका सोनवरी विलेज संघाला. दोन्ही संघांना विनंती आपला एक राखीव खेळाडू स्टेज जवळ पाठवायचा आहे. नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, याची सर्वांनी नोंद घ्यायची. पाहूया सौरभ यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतंय ते. बॅट्समनचं नाव काय? तुषार. सौरभ यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते तुषार. दीपक पवार यांचा सामना करतील ते तुषार. पहिल्याच चेंडूवरती दीपक पवार यांना सौरभ यांच्या स्वरूपात चांगली मोठी विकेट मिळाली. 4 षटकांचा हा सामना राहील. दीपक पवार यांचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण संघाचे खाते उघडले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती दीपक यांच्याकडून. दीपक यांचा आता सामना करतील ते अनिकेत. पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची आतिषबाजी फटकेबाजी केली ते अनिकेत. चांगल्या प्रकारचा हा फटका गॅप मध्ये. यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय
आणि यावरती दुसरी धाव सहजरित्या पूर्ण धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या पोहोचली ती 3. 1 बाद 3. पहिले षटक चालू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय आपल्याला शंभूराजे प्रतिष्ठान संघातर्फे. दीपक यांचा पुढचा चेंडू वाईड स्वरूपाचा चेंडू. अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 4. 1 बाद 4. यावरती पुन्हा एकदा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 5. 1 बाद 5. पहिले षटक चालू. 4 षटकांचा सामना. 1 ओव्हरचा पॉवर प्ले. आणि यावरती चांगल्या प्रकारे मारलेला हा गगनचुंबी असा फटका. त्याच्यावर बघा अंपायर चेक करतो. ठीक चेक करून सांगतो. जरा थांबा चेक करून सांग. षटकार आहे अंपायर षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 11. 1 बाद 11 धावा. पहिले षटक चालू. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये मारलेला हा अनिकेतने फटका. आणि यावरती 4 धावा मिळतील सोनवरी संघाला. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 15. अजून ओव्हर चालू आहे. संपलंच नाही. 1 बाद 15. पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. थोडस महागडा असं षटक दीपक यांच्याकडून. यावरती वाईड. धावसंख्येत पुन्हा 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 16. पुन्हा एकदा वाईड. पुन्हा 1 रन. 17 धावा. अतिशय महागडे षटक दीपक पवार यांच्याकडून. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पंच पंच तुमचा निर्णय कळवायचा आहे. नाही विकेट. अनिकेत यांच्या स्वरूपात सोनवरी विलेज संघाला दुसरा झटका. किती रन झालं? 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. 2 बाद 17. अनिकेत आणि सौरभ यांच्या स्वरूपात 2 झटके सोनवरी संघाला. पॉवर प्ले समाप्त. दुसरं षटक घेऊन आले ते गणेश जावळे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते गणेश जावळे. त्यांचा सामना करतील ते तुषार. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डर बॉलच्या दिशेने. यावरती झेलबाद तुषार यांच्या स्वरूपात हा तिसरा झटका.
सोनवरी संघाला विनंती आहे, आपला एक एक्स्ट्रा प्लेअर इथं पाठवा माईकच्या जवळ. कोण आले? तुषार यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते बाप्पू. हे कोण आहे? हे कोण आहे? प्रणव. नॉन स्ट्रायकरला आहे तो प्रणव. चार ओव्हरची मॅच नुसते गुमवायला लागणार आहे. चला सामना त्वरित चालू करून घ्या. गणेश यांचा पुढचा चेंडू लेग साइडच्या पुन्हा बाबू त्या बॉलच्या दिशेने आणि थोडीस गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 21. 3 बाद 21. दुसरं षटक चालू. विकेट्स पडले असले तरी धावसंख्येचा वेग मात्र कायम. ऑफसाइडच्या दिशेने केलेला हा प्लेड यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारचा थ्रो. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 22. वरती प्रणव आहे, खाली नॉन स्ट्रायकर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 21. दुसरं षटक चालू. 4 षटकांचा सामना. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आणि याच्यावरती विकेट. प्रणव यांच्या स्वरूपात 4था झटका सोनवरी विलेज संघाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गणेश यांच्याकडून. 22 धावसंख्या आहे ती 21. प्रणव यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते शेखर. धावसंख्येत 1 ने भर. वाईडच्या स्वरूपात धावसंख्या आहे ती 23. गणेशांचा पुढचा चेंडू. 1 बाउन्सचा इशारा अंपायर यांच्याकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचत आहे ती 23. 4 बाद 23. वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक घेऊन आले ते योगेश बाप्पू. योगेश बाप्पूंचा सामना करतील ते देखील बाप्पू. बाप्पू वर्सेस बाप्पू. नॉन स्ट्रायकरला आहेत ते शेखर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडा. मिस्ट्री बॉलर योगेश बाप्पू काळे. चुकले हुकले पुकले ते देखील बाप्पू. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू आणि यावरती 1 धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 25. चांगल्या प्रकारची बाप्पू यांची गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू. निर्धाव चेंडू. जाने माने बॉलर योगेश बाप्पू.
पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू यावरती चौकार. यावेळी मात्र बाप्पू यांनी चांगला फटका लगावला. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या पोहोचली ती 29. तिसरं षटक चालू. धावसंख्या आहे ती 29. बाप्पू यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तिसरं षटक चालू. पुन्हा एकदा फिल्डर बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचली ती 30. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 30. 5 बाद आहेत का 4 बाद आहेत? 4 बाद 30. शेवटचे षटक पाहूया कोण घेऊन येते ते. आणि शेवटचे षटक घेऊन आले ते निखिल झेंडे. त्यांचा सामना करतील ते बाप्पू. चौथा आणि शेवटचं षटक शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाकडून घेऊन आले ते निखिल. हिट मारण्याच्या प्रयत्नात आणि झेलबाद झालेत ते बाप्पू. पहिलेच चेंडूवरती विकेट घेतली आहे बाप्पू यांची निखिल यांनी. बाप्पू यांची जागा भर काढण्यासाठी आलेत ते श्री. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू खोदून मारलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचत आहे ती 31. या षटकातील 4 चेंडू शिल्लक. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या पोहोचली ती 35. शेवटचं षटक चालू. ऑफसाइडच्या दिशेने मारलेला हा फटका शेखर यांच्याकडून. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या 36. आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला हा थोडासा लूज असा फटका. यावरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचा थ्रो आणि रनआउट. एक आलं एक. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज. चांगल्या प्रकारची गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं ते शंभूराजे प्रतिष्ठान संघाने. सोनोरी विलेज संघाला विनंती आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
सोनवरी विलेज संघाला विनंती आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. याच्यानंतर देखील काही सामने खेळवायचेत आपल्याला, थोडं सहकार्य करा. शंभूराजे प्रतिष्ठान यांच्यातर्फे बाप्पू आणि गणेश जावळे यांच्या स्वरूपात पहिली जोडी मैदानात. सोनवरी संघाला विनंती आहे त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना देखील विनंती राहील त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. पंचांचं उत्कृष्ट असं काम पाहत आहेत ते प्रमोद इनामके आणि शुभम वायदंडे. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. 24 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. सोनवरी संघाकडून पहिले षटक घेऊन आले ते श्री. 4 षटकांचा हा सामना, 1 षटक पॉवर प्लेचा राहील. खूप महत्वाचा असं याच्यानंतरचा होणारा सामना काळेवाडी विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस उडवण्यासाठी मंचाजवळ यायचंय. आणि आत्ताचा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. समोरच्या टीमचं काही ऑब्जेक्शन नसेल तर येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त सामना त्वरित चालू करून घ्या. नंतर अंधाराचा सामना देखील आपल्यातल्याच संघांना कोणत्या तरी करावा लागणार याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे. गणेश जावळे आणि योगेश बाप्पू यांच्या स्वरूपात पहिली जोडी मैदानात. सोनवरी संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते श्री. त्यांचा सामना करतील ते अष्टपैलू खेळाडू गणेश जावळे. लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये मारलेल्या प्रथम चेंडूवरती हा फटका आणि यावरती 4 धावा. 4 धावा.
क्षेत्ररक्षणाप्रमाणे गोलंदाजी करण्याची गरज सोनवरी विलेज संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका, यावरती चौकार. अंपायरचा इशारा चौकार. धावसंख्या पोहोचती ती 8. बिनबाद 8. पहिले षटक चालू. 4 षटकांचा सामना. 1 ओव्हरचा पॉवर प्ले. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. निर्धाव चेंडू. थोडासा मिस हिट. 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 9. पहिलं षटक चालू. श्री यांचा सामना करतील ते बाप्पू. आणि चांगल्या प्रकारचा फटका, यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 13. शंभूराजे संघाचं देखील प्रथम षटक खूप असं महागडं होतं. 17 धावा मिळवल्या होत्या सोनवरी संघाने त्यामध्ये. याच्यानंतरचा होणारा सामना काळेवाडी विरुद्ध प्रताप नाना. शिवप्रेमी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी मंचाजवळ यायचंय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. स्लोअर चेंडू श्री यांच्याकडून. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 13. बिनबाद 13. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. 4 षटकांचा हा सामना. आहे का कॉइन उडून घ्या जरा पुढं. मग ह्यांना द्या उडवा की कोणीतरी त्याला. आणि सोनवरे संघासाठी वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत ते बाप्पू. बाप्पूंचा सामना करतील ते गणेश जावळे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बाप्पू यांच्याकडून. निर्धाव चेंडू. शिवप्रेमी पवारवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 14. शिवप्रेमीने निर्णय नाही सांगितला ना. आणि यावरती थोडासा मिस हिट झालाय फिल्डर बॉलच्या दिशेने. आणि चांगल्या प्रकारचा झेल घेतलाय शेखर यांनी. क्वालिटी कॅच. मोठ्या प्रमाणावरती डिस्टन्स कव्हर करून शेखर यांनी चांगल्या प्रकारचा झेल घेतला. आणि गणेश यांच्या स्वरूपात पहिला झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. धावसंख्या आहे ती 14. 1 बाद 14. गणेश यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते निखिल पवार. जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता.
इथं थुकल्यात ना ते. बापूचा पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारची बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग, डॉट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 14. एक बाद 14. चांगल्या प्रकारे गॅप मध्ये मारलेला हा फटका निखिल यांनी, यावरती चौकार. क्लासिक शॉट. धावसंख्या पोहोचली ते 18. एक बाद 18. दुसरे षटक चालू. 4 षटकांचा सामना. दुसरे षटक चालू. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला. धावसंख्या आहे ती 18. वाईडच्या स्वरूपात 1 ने भर. धावसंख्या आहे ती आता 19. जिंकण्यासाठी लागत आहेत ते 38. 13 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलेला हा निखिल यांनी हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 21. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येते. शिवप्रेमी पवारवाडी संघाला विनंती आहे आपला निर्णय कळवायचा आहे. याच्यानंतरचा होणारा सामना श्रीराम काळेवाडी विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. शिवप्रेमी पवारवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. खूप अतिटतीचा असा सामना. सोनवरी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलेत ते बाबू. बाबू यांचा सामना करतील ते बाप्पू. ऑफ साइडच्या दिशेने मारलेल्या गॅप मध्ये बाप्पू यांनी हा फटका आणि यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 25. एक बाद 25. 13 रन लागतात ना जिंकण्यासाठी. बरोबर की 25 35 आणि वरच्या 3 38 काय ना 13. जिंकण्यासाठी एक धाव. आत्ताची एक धाव. किती झालं. धावसंख्या पोहोचते ती 26. जिंकण्यासाठी लागत आहेत 38. सेकंडला षटक चालू. बाबूचा पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारे गॅप मध्ये फटकवलेला हा चेंडू आणि यावरती थोडासा नैसर्गिक अडथळा आणि आत्ताच्या धावा 2 धावा. 28 धावा. जिंकण्यासाठी अजून 10 धावांची आवश्यकता. दोन. पुन्हा एकदा चांगला फटका. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. 29.
चांगल्या प्रकारचा ऑफसाईडच्या दिशेने बापूने मारलेला हा फटका. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील तेवढाच जोरदार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल शंभूराजे प्रतिष्ठान. धावसंख्या आहे ती 30. जिंकण्यासाठी अजून 8 धावांची आवश्यकता. तिसरे षटक चालू. वाईडच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर. धावसंख्या आहे ती 31. जिंकण्यासाठी 38. 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 7 धावा. पुन्हा एकदा वाईड. 32. 6 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारे कटवलेला हा चेंडू. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न बापू यांच्याकडून आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या पोहोचली ती 34. 4 धावांची आवश्यकता अजून. हे षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 34. 6 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे ती शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी संघाला. याच्यानंतरचा होणारा सामना काळेवाडी विरुद्ध शिवप्रेमी पवारवाडी. पहिला चेंडू हा बॉली आणि यावरती चौकार. आणि हा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी यांनी सहजरित्या जिंकलेला आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली ती योगेश बापू यांनी आणि निखिल पवार यांनी. आता होणारा सामना शिवप्रेमी पवारवाडी विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. शिवप्रेमी पवारवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तरी पवारवाडी संघाला विनंती राहील की आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आहे का पाणी देत?